गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमांतर्गत आजच्या या पाठामध्ये मी दिग्विजय सांगळे सर, त्याचबरोबर माझे सहकारी प्रकाश राऊत सर आणि आरती चौधरी मॅडम, आम्ही आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सातत्याने शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू यामध्ये रोज भेटत आलेलो आहोत आणि आज सुद्धा अशाच प्रकारे एक वेगळा पाठ घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहे. इयत्ता 7वी भूगोल विषयामध्ये 7वा जो पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे मृदा. त्या पाठाचं नाव आहे मृदा. शब्द थोडासा जरी तुम्हाला नवीन वाटत असेल, पण विद्यार्थी मित्रांनो, मृदा या घटकाबद्दल तुम्ही इयत्ता 4थी मध्ये सर्वांसाठी अन्न या घटकामध्ये याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे. तसेच इयत्ता 6वी मध्ये 7व्या पाठामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे. परंतु आज आपण मृदा या घटकाबद्दल, या मृदेविषयी अधिक सविस्तर जाणून घेणार आहोत. मुलांनो, चला तर मग. आतापर्यंत आपण बऱ्याच प्रदेशांच्या सहली केल्या, तुम्हाला आठवत असेल. परंतु आज आपण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अतिशय तुम्हाला उत्सुकता लागून राहील अशा प्रकारची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तुमच्या समोर एक स्लाइड आहे, त्या स्लाइडवर एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे त्याचं थोडंसं निरीक्षण करायचंय. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे त्याचं निरीक्षण करा बारकाईने. चित्रामध्ये जे घटक दिसत आहेत त्या घटकांच्या पायथ्याजवळ वरपर्यंत संपूर्ण चित्रामध्ये जे घटक दिलेत त्याचं बारकाईने निरीक्षण करा आणि मला सांगायचं आहे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसते आहे, या स्लाइड मधील घटकामध्ये काय दिसते आहे, एकेकाने सांगा. मातीचे डोंगर. मातीचे डोंगर, मुरखडक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मातीचे डोंगर, मातीचे डोंगर, झाड. ते जे डोंगर तुम्हाला दिसतायत, तुम्ही सहलीला गेल्यानंतर जे डोंगर दिसतात तसे दिसतात की त्याच्यापेक्षा वेगळे दिसतात? त्याच्यापेक्षा वेगळे. काय वेगळेपण आहे याच्यामध्ये? त्याच्यामध्ये फक्त माती आहे. या मातीच्या भागाला आहेत जागजागी. तुम्ही एरवी जे डोंगर पाहता ना, एक काळा खडक, त्याच्यावर उगवलेली छोटी छोटी झाडी, परंतु हा जो खडक आहे ना कुठेतरी असा आजूबाजूने कुरतडल्यासारखा दिसतो तुम्हाला. त्याची ती झालेली झीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय सांगतो ते ऐका. या खडकामध्ये आपल्याला जो बदल दिसतोय, ज्या पद्धतीने उंदीर एखादं लाकूड कुरतडतो की नाही, अशा पद्धतीने हा तुमच्या समोर उभा असलेला खडकाचा जो भाग आहे किंवा अनेक खडक जे दिसत आहेत त्या खडकावर विविध वातावरणातील विविध जे घटक आहेत त्या घटकांचा परिणाम होतो आणि त्या खडकाची काय होते, त्या घटकामुळे
झीज होते आणि हळूहळू त्या खडकाचा एक एक कण निखळतो. त्या खडकाची झीज होते आणि ज्या पद्धतीने आपण खडूवर खडू घासल्यानंतर त्याचे बारीक बारीक स्फटिक खाली पडतात, त्या पद्धतीने वातावरणातील अनेक घटकांचा, पुढे आपण पाहणार आहोत कोणते घटक आहेत ते, पण त्या घटकांचा या खडकावर परिणाम होतो आणि छोटे छोटे स्फटिक, छोटे छोटे कण हे हळूहळू खाली पडतात आणि तो खडक छोटा छोटा होत जातो, त्याची झीज होत जाते. आणि म्हणून या चित्रामध्ये खडकाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला जे झाड दिसत आहे, मी दाखवतोय बघा, या खडकाच्या पायथ्याशी अशा पद्धतीने ते छोटे छोटे कण, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये रेती किंवा माती, त्या खडकाचा भुगा तयार झालेला आहे. आणि हा भुगा म्हणजे आपल्या मृदा निर्मितीचं ठिकाण. हा भुगा म्हणजे आपल्या मृदा निर्मिती सुरू झाली असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण आज जो घटक पाहणार आहोत त्या मृदेची निर्मिती या ठिकाणी सुरू झालेली आहे. मुलांनो, ही केवळ आणि केवळ माती, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं जैविक घटकांचा काही संबंध नाही किंवा काही मिश्रण नाही. परंतु ही जी निर्माण झालेली मृदा आहे, ही मृदा पुढे गेल्यानंतर तिचं रूपांतर याच्यामध्ये होतं. पहा आता या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते आहे छोटी छोटी रोपं, छोटी छोटी रोपं दिसत आहेत आणि त्या रोपांच्या खालच्या बाजूला माती दिसते, मृदा दिसते. आता माती शब्द आपण इथे वापरणार नाही, इथे आपण वापरणार आहोत मृदा. मगाशी आपण पाहिली होती ती मृदेच्या निर्मितीची सुरुवात. आणि खऱ्या अर्थाने मृदा म्हणजे काय, तर तुमच्या डोळ्यासमोर दिसते ती. आता ती खडकापासून तयार झालेली जी मृदा आहे त्याला आपण, मी तुम्हाला सांगितलं की त्याला आपण माती म्हणणार आहोत. पण त्याचं रूपांतर या ठिकाणी रोपाच्या खालच्या बाजूला, एखादं रोप जर का जमिनीतून आपण उपटलं तर त्याच्या बुंद्याला, त्याच्या मुळांना जो काही घटक लागलेला असतो त्याला काय म्हणायचं, मृदा. त्याला काय म्हणायचं, मृदा. ती मृदा त्या खडकाची झीज झालेली जी माती आहे आणि त्याच्यामध्ये आणि यामध्ये भरपूर फरक आहे. यामध्ये बरेच घटक समाविष्ट झालेले आहेत. ही मृदा कशा पद्धतीने तयार झाली, ती तयार करण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे हे आपण यापुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. मुलांनो, ही मृदा तयार करण्यामध्ये दोन प्रकारचे घटक साधारणपणे आपल्याला क्लासिफाय करता येतील, वर्गीकृत करता येतील. यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक. त्यानंतर जैविक घटकांमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. यांच्या माध्यमातून मृदा तयार होते. त्यानंतर उजव्या बाजूला जे दाखवलेलं आहे त्यामध्ये अजैविक घटक सुद्धा आहेत. त्यामध्ये अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक. भौतिक घटकांमध्ये आपल्याला आणखी पुढे जाता येईल, आपण थोडस शॉर्ट मध्ये केलेलं आहे. त्यामध्ये उष्णता असेल, सूर्यप्रकाश असेल, अशा विविध घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. रासायनिक घटकांमध्ये विविध प्रकारची रसायनं असतील, विविध प्रकारचे क्षार, खनिज इत्यादी घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये विविध प्रकारची आंतरक्रिया घडून येते आणि त्यातून एक समृद्ध मृदा तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, या मृदेमध्ये कोण कोण असतं, कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे? सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, कृमी आणि मुंग्यांसारखे कीटक. अशा विविध प्रकारच्या जैविक घटकांचा यामध्ये समावेश होतो. भले आपल्याला हे घटक जमिनीमध्ये किंवा या मृदेमध्ये दिसत नसतील वारंवार, परंतु
ते त्या मृदेमध्ये असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी मृदा आहे, काही ठिकाणी आपल्याला काळ्या रंगाची दिसते, काही ठिकाणी तांबड्या रंगाची दिसते. त्या मृदेमध्ये ही विविधता का येते? नक्कीच त्या मृदेमध्ये समाविष्ट असलेले विविध प्रकारचे घटक, मग ते जैविक असतील, अजैविक असतील किंवा रासायनिक घटक असतील, त्यांच्यातील आंतरक्रिया किंवा त्या रासायनिक घटकांचा रंग, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडून या मृदेला अशा प्रकारचा रंग प्राप्त होतो. मुलांनो, ही मृदा निर्मितीमध्ये, ही मृदा तयार करण्यामध्ये साधारणतः कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक आंतरक्रिया या प्रक्रियांचा समावेश होतो. आता यामध्ये कायिक विदारण सुरुवातीलाच सांगितलं की वातावरणातील जे घटक आहेत त्या घटकांचा या खडकांवर काय होतो? परिणाम होतो. आता वातावरणातील घटक म्हणजे नेमके कोण? मग त्यामध्ये तापमान असेल, पाऊस असेल, म्हणजे जास्त उष्णता, कमी उष्णता, त्याचा प्रभाव या खडकांवर पडतो आणि खडकांना काय होतात? चिरा जातात. खडकांना काय होतात? चिरा जातात. खडक एकदा तुटला की तिथून पुढे त्याची झीज ही सुरू होते. अशा प्रकारे खडकाची झीज होऊन मृदेच्या निर्मितीला सुरुवात होते. तसेच रासायनिक विदारण, सुरुवातीलाच सांगितलं, विविध प्रकारची रसायनं ही मृदेमध्ये असतात, खडकामध्येही असतात. त्याचा परिणाम होऊन आंतरक्रिया घडते आणि त्यामुळे सुद्धा मृदा निर्मितीमध्ये खडकांची झीज होण्यास सुरुवात होते. आणि आता सांगितल्याप्रमाणे आणखी एक घटक, जैविक आंतरक्रिया. जैविक आंतरक्रिया, आता ही जैविक आंतरक्रिया, विविध प्रकारचे जैविक घटक या मृदेमध्ये आढळतात. पुढे आपण पाहणार आहोत. खूप काही या मृदेमध्ये आहे, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये आंतरक्रिया सुरू असते, विविध प्रकारची देवाणघेवाण सुरू असते, ते एकमेकांमध्ये जगत असतात. त्यांची एक जीवनशैली आहे त्या मृदेमध्ये जगण्याची, ते आपण पाहणारच आहोत. या सर्व घटकांचा मिळून या मृदा निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाटा असतो. पहा मुलांनो, सुरुवातीला मृदा ही असते मूळ खडकाच्या स्वरूपामध्ये. आता या खडकांवर विविध भौगोलिक घटकांचा परिणाम होतो आणि पुढे त्या खडकाचं रूपांतर मृदेमध्ये व्हायला सुरुवात होते. मूळ खडकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये विविध प्रकारची खनिज असतात, तसेच क्षारही असतात. आता ही खनिज असतात, रासायनिक घटक असतात, त्यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडून येते. त्यामुळे तयार झालेलं जे रसायन असेल त्याचा रंग त्या खडकाला काय होतो? प्राप्त होतो. म्हणून आपल्याला खडक सुद्धा एका रंगाचे दिसत नाही. ज्याप्रमाणे मृदेला कलर आहे, मृदेला रंग आहे, त्याप्रमाणे खडकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा रंग आहे. काळा रंग असतो, साधारण ग्रे रंग असतो, त्यानंतर लाल रंगाचाही खडक आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने विविध रंगाचे खडक, त्याचप्रमाणे विविध रंगाची मृदा आपल्याला पाहायला मिळते. मुलांनो, सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे हे उंच उंच डोंगर तुम्हाला दिसतायत, खडक दिसतायत. याची झीज झाल्यानंतर त्याच्या पायथ्याशी अशा प्रकारची ही मृदा जमा होते. मुलांनो, या मृदेमध्ये सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे विविध घटक असतात. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस. दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबड्या रंगाची, तुम्हाला जी दिसते आहे अशी तांबड्या रंगाची मृदा तयार होते. सुरुवातीला तो असा खडक असतो आणि त्या खडकाची झीज होऊन त्याच्यावर विविध प्रकारची भौगोलिक घटकांची प्रक्रिया होऊन अशा प्रकारची मृदा, तांबडी मृदा तयार होते. मुलांनो, अशा पद्धतीने खडकापासून त्या मृदा निर्मितीला सुरुवात होते. ही मृदा निर्मिती होत असताना त्यावर काही त्या प्रदेशांमधलं
हवामान सुद्धा कारणीभूत ठरतं. ते दिलेले जे खडक आहेत, दिलेले डोंगर आहेत, हे कोणत्या प्रदेशामध्ये आहे आणि त्या प्रदेशाचं हवामान कसं आहे, त्या हवामानातील घटक सुद्धा त्या मृदा निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणामकारक ठरत असतात. आता खडकाचं जे विदारण आहे, खडकाची जी झीज आहे, खडकापासून मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेची तीव्रता, त्या प्रक्रियेची गती ही त्या प्रदेशातील हवामानावर ठरते. तसेच त्या ठिकाणचा जो खडक आहे, त्या खडकाचं काठिण्य किती आहे, म्हणजे तो खडक किती कठीण आहे. मुलांनो, आपण एखादा दगड जर का घेतला, दगड आपण जमिनीवर आपटला, एखाद्या दगडाचं काय होतं, जमिनीवर आपटला की तो दगड फुटतो. म्हणजे तो थोडा मृदू स्वरूपामध्ये असतो, ठिसूळ असतो आणि त्यामुळे काय होतं, तो फुटतो आणि त्याचा भुगाव होतो. परंतु काही दगड आपण जमिनीवर कितीही जोरात आपटले तरी सुद्धा ते फुटत नाही. म्हणजे हा त्या दगडाचा, हा त्या खडकाचा असलेला कठीणपणा. काठिण्य या शब्दाचा अर्थ आहे त्यामध्ये असलेला कठीणपणा. तर खडक जास्त कठीण असेल तर त्यापासून मृदा निर्मिती होण्यासाठी थोडा विलंब लागतो, वेळ लागतो. परंतु तो खडक जर ठिसूळ असेल तर त्यापासून मृदा निर्मिती थोडी लवकर होते. मुलांनो, हवामानातील फरकामुळे मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. म्हणजे खडक एकाच प्रकारचा, बघा, खडक एकाच प्रकारचा, परंतु तो वेगवेगळ्या ठिकाणी जर का दिसत असेल तर तिथे हवामान मात्र वेगळं असतं. मग एकाच प्रकारचा खडक वेगळ्या प्रकारचं हवामान असेल तर त्यापासून वेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. त्याचं छानसं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. सह्याद्री पर्वत, सगळ्यांना माहित असेल सह्याद्रीच्या रांगा. ह्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागातील जे हवामान आहे ते दमट आहे. बघा, लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागातील हवामान जे आहे ते दमट आहे आणि त्या ठिकाणी बेसाल्ट खडक आढळतो. बेसाल्ट हे खडकाचं नाव आहे. बेसाल्ट नावाचा खडक आढळतो. त्याचं अपक्षालन होऊन भौगोलिक घटकांचा, हवामानातील घटकांचा त्याच्यावर परिणाम होऊन त्याची झीज होते आणि त्यापासून जांभी मृदा तयार होते. बघा, सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकाची झीज किंवा अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झालेली आहे. ती तुमच्या समोर आहे. बघा, अशा प्रकारची जांभी मृदा तयार होते. तिचा रंग बघा. आता अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण पहा. याच्या उलट, आता अगोदर आपण कुठे होतो, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे. बघा, सह्याद्रीच्या आपण पश्चिमेकडे होतो, आता सह्याद्रीच्या पूर्वेकडे आलो आहोत. खडक तोच, परंतु सह्याद्रीच्या पूर्वेकडे आल्यानंतर त्या दख्खनच्या पठारावर हवामान कसं आहे, कोरडं. आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये होतो तेव्हा हवामान कसं होतं, दमट. खडक तोच आहे, परंतु दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार झाली. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे आल्यानंतर हवामान कोरडं आहे. खडक तोच आहे, त्याचं विदारण होऊन रेगूर तयार झालेली आहे. तिचा रंग बघा कसा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की खडक एकाच प्रकारचा, त्याचं नाव आहे बेसाल्ट खडक. सह्याद्रीच्या पश्चिमेला दमट हवा असल्यामुळे काय झालं, जांभी मृदा तयार झाली आणि पूर्वेला आल्यानंतर पाहतो तर कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडक तोच आहे, परंतु रेगूर मृदा ही वेगळ्या रंगाची, काळसर रंगाची मृदा तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने खडक एकच, परंतु हवामान वेगळं असेल त्याच्यापासून वेगळ्या रंगाची मृदा तयार होते. म्हणजे हवामानातील घटकांचा कशा पद्धतीने मृदा निर्मितीमध्ये सहभाग आहे किंवा ते घटक परिणामकारक ठरतात हे या ठिकाणी पाहायला मिळते. मुलांनो, आता अशाच प्रकारे आपण पाहिलं खडकाळ परिसर
ज्या पद्धतीने मृदा निर्मिती करतो किंवा खडकाळ भाग ज्या पद्धतीने मृदा निर्मिती करतो त्याच पद्धतीने हवामानातील घटक सुद्धा मृदा निर्मितीमध्ये आपला सहभाग नोंदवतात. मग जैविक घटक सुद्धा मागे नाहीत. मग हे जैविक घटक, पहिली गोष्ट तुम्हाला जैविक घटक म्हणजे काय माहित आहेत का? जैविक आणि अजैविक सुरुवातीलाच आपण पाहिलं आणि तुम्हाला इयत्ता 6वी मध्ये सुद्धा झालेला आहे. जैविक घटक, जैविक म्हणजे सजीव घटकांपासून मिळालेले घटक. त्यानंतर अजैविक म्हणजे निर्जीव घटक, त्याच्यामध्ये हवा, पाणी इत्यादी, उष्णता. त्यानंतर जैविक घटकांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या सगळ्यांचा समावेश होतो. पाहूया तर मग जैविक घटक कशा पद्धतीने मृदा निर्मितीमध्ये सहभाग घेतात. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय बघा, मृदा निर्मिती ही सुरुवातच कुठे झाली आहे? सुरुवातीला पहिल्याच स्लाइड मध्ये पाहिलं आपण, खडकाची झीज झाली की मृदेच्या निर्मितीला सुरुवात होते. मग या मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय, नुसता खडकाचा भुगा म्हणजे मृदा नव्हे, या मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय अनेक प्रकारचे जैविक घटक मिसळणं आवश्यक असते आणि ते जैविक घटक या मृदेमध्ये असतात. मुलांनो, हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. बघा, या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतो कचरा, तुम्हाला दिसणारा हा कचरा दिसतो अक्षरशः, परंतु या कचऱ्यामध्ये काय आहे? मृत वनस्पती. मृत वनस्पती म्हणजे काय? त्या वनस्पतींचा पाला पाचोळा, झडलेली पानं, उपटलेलं गवत, छोट्या वनस्पती, तसेच प्राणी, छोटे छोटे कीटक मेलेल्या स्वरूपामध्ये, या सर्वांचा यामध्ये समावेश आहे. यांच्यापासून विघटनाची प्रक्रिया होते. कोणताही सजीव, तुम्हाला एक सांगू का, रस्त्याने जाताना कधीतरी तुम्ही पाहिलं असेल, खरं तर आपण रस्त्यावर कोणी काही कचरा फेकत नाही, पण काही माणसं बघा रस्त्यावर काय करतात, एखादं फ्रूट खाल्लं की त्याची साल, विशेषतः बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर टाकतात. ऍक्च्युली हे धोकेदायक आहे आणि हे असं कधी करू नये. परंतु ह्या फेकलेल्या ज्या साली असतात केळीच्या, ह्या जेव्हा फेकतात ना तेव्हा फ्रेश असतात, त्याच्यानंतर काय होतं, त्या काळ्या पडतात. तुम्ही घरात सुद्धा बघा, केळीची साल सोड ठेवा, सुरुवातीला ती फ्रेश दिसते, सफेद पिवळ्या रंगाची, परंतु कालांतराने ती काळी पडायला सुरुवात होते. मुलांनो, ही फळाची सालं म्हणजे वनस्पतीचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये काय आहे? जैविक घटक आहेत. सजीवांना जगण्यासाठी त्याच्यामध्ये अन्न पदार्थ आहेत, ते खाऊन हे सजीव जगत असतात. हे वनस्पतीचे छोटे छोटे पार्ट्स, ज्याला आपण मृत भाग जरी म्हणत असलो, परंतु त्याच्यामध्ये जैविक घटक असतात. हे छोटे छोटे सूक्ष्मजीव, कीटक, ते खाऊन या जमिनीमध्ये जगत असतात आणि त्यापासून या प्रक्रियेलाच काय म्हणतात? विघटन असं म्हटलं जातं. याच्यातून वेगळ्या प्रकारची रसायनं तयार होतात आणि ती या मृदेमध्ये मिसळतात. मृदेमध्ये अनेक जैविक आणि अजैविक घटकांमध्ये अशा प्रकारची सातत्याने आंतरक्रिया घडत असते. आताच सांगितलं की जैविक घटक वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. अजैविक घटकांमध्ये उष्णता असेल, तापमान असेल, पाणी असेल, हवा, हवेतील घटक, मातीमध्ये असलेले इतर भौतिक घटक. तर अशा पद्धतीने या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असते आणि त्यापासून एक सदन चांगल्या प्रतीची मृदा तयार होत असते. मुलांनो, आताच सांगितल्याप्रमाणे गांडूळ दिसते तुम्हाला चित्रामध्ये, त्यानंतर वाळवी, गोम, मुंग्या यासारखे बारीक बारीक कीटक काय करत असतात? या मृदेमध्ये विविध वनस्पतींची मुळं, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष या सगळ्यांचं विघटन घडवून आणत असतात आणि त्या विघटनातून जे पदार्थ तयार होतात ते या मृदेमध्ये सोडले जातात. पहा, जमिनीचा त्या मृदेचा थर जर का आपण पाहिला तर मृदा त्याच्यामध्ये काय मिसळते? पालापाचोळा,
प्राण्यांचे अवशेष, त्यानंतर गवत किंवा वनस्पतीची मुळं, छोट्या छोट्या वनस्पतींची मुळं, परत पाक बारीक हे घटक असतात. आणि या घटकांवर विविध या सूक्ष्मजीव, कीटक हे काय करतात, प्रक्रिया घडवून आणतात, म्हणजे त्यांना खातात. आणि या प्रक्रियेतून काय होते, रसायन तयार होतात, वेगळे घटक तयार होतात आणि ते या मृदेमध्ये मिसळले जातात. मुलांनो, अशा प्रकारे या जैविक घटकांनी, पहा विविध प्रकारचे कीटक आपण पाहिले. या कीटकांमध्ये गांडूळ, वाळवी, गो, मुंग्या हे जे कीटक आहेत, या कीटकांनी जे विघटन केलेलं आहे जैविक घटकांचं, त्या विघटनातून जो पदार्थ तयार झाला तो म्हणजे ह्युमस. नाव जरी वेगळं असलं तरी पदार्थ खूप काही वेगळा नाहीये, तो त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे, ह्युमस. आता ह्युमस म्हणजे नेमके काय, पुन्हा एकदा सांगतो. पहा, गांडूळ, वाळवी, गो, मुंग्या यासारखे कीटक आणि सूक्ष्मजीव यांनी या मृदेमध्ये असलेल्या जैविक घटकांचं विघटन केलेलं असतं आणि त्या विघटनातून जो पदार्थ तयार होतो मृदेमध्ये त्याला काय म्हणायचं, ह्युमस. आता हा ह्युमस म्हणजे काय, तर सकस आणि सुपीक मृदा, कारण त्याच्यामध्ये विविध विघटित झालेल्या घटकांचं प्रमाण जास्त असतं. बघा मुलांनो, मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. म्हणजे काय, या अगोदर आपण अनेक भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय, जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात, लहान प्राण्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत, म्हणजे शाकाहारी प्राणी, त्याच्यानंतर छोटे प्राणी, महाकाय मोठे प्राणी, शाकाहारी मांसाहारी प्राणी, अशी विविध प्राणी जंगलामध्ये राहतात. आणि त्या प्राण्यांची तिथे अन्न साखळी असते. शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी जगतात, त्याच्यानंतर छोट्या प्राण्यांवर मोठे प्राणी जगतात आणि शाकाहारी प्राणी गवतावर जगतात. ही अन्न साखळी आहे. आणि याचा अर्थ काय, ते जंगलात का बरं राहतात, तर त्या जंगलामध्ये त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. म्हणजे जंगल ही एक काय झाली, परिसंस्था झाली. अशाच अर्थाने मृदा ही सुद्धा एक परिसंस्था आहे. हे कसं सांगता येईल आपल्याला, मृदेमध्ये असणारे विविध प्रकारचे कीटक आता आपण पाहिले, विविध प्रकारचे कीटक आणि सूक्ष्मजीव या मृदेमध्ये असतात. असे हजारो लाखो सूक्ष्मजीव आणि कीटक या मृदेमध्ये मिसळलेले असतात. आता हे मृदेमध्येच राहतात, त्यांच्या सर्व गरजा या मृदेमध्येच पूर्ण होतात. त्यांची अन्नाची गरज ही मृदेमध्येच तयार होते, पूर्ण होते. आणि म्हणून त्यांना मृदा ही परिपूर्ण वाटते. मृदेतून सर्व घटक त्यांना मिळतात जगण्यासाठी. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मृदा ही एक परिपूर्ण संस्था आहे, परिपूर्ण परिसंस्था आहे. म्हणून अशा प्रकारचे जैविक घटक, सूक्ष्मजीव, विघटक या मृदेमध्ये आढळतात. मुलांनो, छोटासा टॉपिक आहे, पहा, कंपोस्ट खत. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. नवे कंपोस्ट खताचा म्हणजेच तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प बऱ्याच शाळांमधून पाहिला असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असेल. अशाच प्रकारे कंपोस्ट खत, आता हे कंपोस्ट खत बरेच शेतकरी हा प्रोजेक्ट करतात आणि त्याचा उपयोगही शेतीसाठी करून घेतात. काय असतं यामध्ये, या कंपोस्ट खतामध्ये झाडांचा पालापाचोळा, जनावरांचा ओला कचरा, पाणी, उष्णता हे सर्व घटक एकत्र येतात. यापासून काय तयार केले जाते, कंपोस्ट खत तयार केले जाते. आता इथे कोणत्याही प्रकारचं यंत्र नाही, इथे आपण स्वतःहून काही करत नाही. कोणताही यामध्ये वापरलेला कोणताही पदार्थ मानवाने तयार केलेला नाही. झाडांचा पाला निसर्गात मिळतो, जनावरांचं शेण जनावरांकडून मिळतं, ओला कचरा मिळतो, पाणी आहे, उष्णता आहे. हे
आता या ठिकाणी उष्णता तर सूर्याकडून मिळते आणि बाकीचे घटक आपण एकत्र करून जर का एका कुंडीमध्ये एका खड्ड्यामध्ये जर हे टाकले आणि त्यामध्ये पाणी सोडलं, उष्णतेमुळे काय होतं, ते घटक खत बिघडतात. बनतो. त्यामध्ये सूक्ष्म जीव काय करतात, जैविक घटकांचं काय करतात, विघटन करतात आणि त्यापासून कंपोस्ट, त्या घटकांचं विघटन करतात आणि त्यापासून कंपोस्ट खत काय होते, तयार होते. हे जे खत आहे हे खत उत्तम प्रतीचे असते. शेतीसाठी हे खत अतिशय उत्तम प्रतीचे मानले जाते. यापासून पीक अतिशय चांगलं येतं किंवा या खतामुळे जमिनीचा दर्जा वाढतो, जमीन सुपीक बनते. अशा पद्धतीने या कंपोस्ट खतानंतर आता या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत आतापर्यंत पाहिलेल्या, या घडण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, कंपोस्ट खत हे सर्व घटक आपण सकाळी एकत्र केले आणि संध्याकाळी त्याचं कंपोस्ट खत तयार झालं असं काही होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ठराविक वेळ मात्र द्यावा लागतो. आता मी तुम्हाला सांगितलं की मृदा निर्मिती ही प्रक्रिया ज्या पद्धतीने खडकाची झीज होते आणि त्यापासून मृदा निर्मिती होते, हे सुद्धा लगेच होणार नाही. या प्रक्रियेसाठी काही वेळ द्यावा लागतो, कारण ही प्रक्रिया, मृदा निर्मितीची प्रक्रिया मुळात ही अतिशय मंद गतीने होत असते. किती मंद गतीने बघा. एक चांगल्या प्रतीचा मृदेचा थर जर का आपल्याला पाहिजे असेल, फक्त 2.5 सेंटीमीटरचा, बघा, चांगल्या दर्जाचा मृदेचा फक्त 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. एवढा कालावधी लागतो. म्हणजे ही प्रक्रिया किती हळू होते हे आपल्या लक्षात येईल आणि याच्यावरून त्या मृदेची किंमत याचा अर्थ व्हॅल्यू, महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. मुलांनो, मृदा ही निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. निसर्गाकडून मिळालेली अनमोल भेटवस्तू आहे. कारण आता आपण पाहिलं ती सहजासहजी तयार होत नाही. ती तयार करण्यामध्ये खूप साऱ्या घटकांचा सहभाग असतो आणि ती हळूहळू होते. म्हणून शेतीसाठी उत्तम प्रकारची मृदा ही एक अनमोल देणगी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ही मृदा जलद गतीने कुठे होते आणि हळू कुठे होते याच्यावर परिणाम करणारे दोन घटक पहा. जास्त तापमान आणि जास्त पाऊस जर का असेल तर या ठिकाणी मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होते आणि या उलट कमी तापमान आणि कमी पाऊस असेल तर मृदा निर्मितीसाठी जास्त कालावधी लागतो. मुलांनो, माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. माती म्हणजे मृदा नव्हे. कुंभार वापरतो ना मडकी बनवण्यासाठी ती माती, आणि शेतकरी पीक काढण्यासाठी जमिनीमध्ये जी वापरतो किंवा त्याच्या वापरात येते ती, म्हणजे मृदा म्हणजे माती नसून मृदेतील एक घटक आहे माती. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, मृदा म्हणजे माती नव्हे, तर माती हा फक्त मृदेतील एक घटक. मला वाटतं तुम्हाला हा भाग समजला का? समजला का? व्हेरी गुड. हो सर. सांगा पाहू. हो सर. कंपोस्ट खताच्या निर्मितीमध्ये हो सर. कोणते घटक असतात? ओला कचरा, शेण, पाणी आणि सूर्यप्रकाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स. दुसरा प्रश्न आहे, कोणकोणते सजीव निसर्गातील जैविक घटकांचे विघटन करतात? प्राणी, वनस्पती, सूर्यप्रकाश, हवा. बघा, आता या मुलाने उत्तर सांगितलं, याच्यामध्ये सगळे सजीव आहेत का? प्रश्न बघा, कोणकोणते सांगू? विघटनाची प्रक्रिया कोणकोणते सजीव करतात? बोला 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 सर. गांडूळ, गोम, हा, वाळवी, गाढवी, मुंगी.
व्हेरी गुड. गांडूळ, गोम, मुंग्या, वाळवी, सूक्ष्मजीव, बरोबर ना? आता मला सांगा डिटेल 5च्या वेळा भेटेल, आता नाही 6 वाजता. तुक्की बरोबर ते सांगा. माती म्हणजे मृदा होय. हे चुकीचं आहे. माती हा मृदेतील केवळ एक घटक आहे. दुसरा, चूक आहे. उष्णता व पाऊस जास्त असेल तर मृदा निर्मिती प्रक्रिया जलद होते. बरोबर. व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिली. याचा अर्थ तुम्हाला पाठ चांगला समजलेला आहे. आता पाठ संपल्यानंतर तुम्ही हा पाठाचा जो भाग शिकवलेला आहे तो शांतपणे वाचायचा आहे, रिवाइज करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना छानपैकी उत्तरं दिलीत आणि पाठ समजावून घेतलात शांततेने, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.